मंत्रीपद एकदा आलं की माणूस जमिनीवरनं वर हळूहळू उचलायला लागतो आणि तो मग हवेत तरंगत असतो. मंत्रीपद गेल्यावर त्याला कळतं की जमीन बी आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देणं अत्यंत गरजेचं होतं आणि या ठिकाणी ती दिली गेलेली आहे. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहेत काय, आणि ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राहणार आहे, श्वास असेच तोपर्यंत राहणार आहे. महायुतीचं जम्बो मंत्रिमंडळ कार विस्तारित झाला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहे. विशेष अधिवेशन, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होतं आजपासून. काल जम्बो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. कसं पाहते याकडे? असं नाही, जेवढं संख्यानुसार मंत्रिपदं भरायला नियमानुसार जे आहे त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. त्याला जम्मू वगैरे असं काही म्हणता येणार नाही. 288ची विधानसभा आहे आणि विधान परिषद आणि हा सगळा आकडा पाहिला तर 350पेक्षा जास्त होतो. एकंदरीत राज्याचा विस्तार पाहता एकाच वेळी मंत्रिमंडळ होणं अत्यंत गरजेचं होतं. ते झालेलं आहे. मी नव्या मंत्र्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. परंतु 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक मंत्र्यांचं कामगिरी सुमार होती. म्हणजे त्यांच्या केबिनला सुद्धा एकदा गेल्यानंतर 2.5 वर्ष नेमके कोणते? कारण की 2.5 वर्ष तुमचे होते, मागचे 2.5 वर्ष. नाही, 2.5 आमचेच होते, म्हणून म्हटलं की सुमार कामगिरीचे अनेक मंत्री होते. अच्छा. आता नव्या मंत्र्यांनी नव्या दमानं चांगल्या पद्धतीनं काम करावं, लोकांच्यात जाऊन मिसळावं, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन उभा राहावं, गावगाड्याच्या समस्या समजून घ्याव्या त्या आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कारण मंत्रीपद एकदा आलं की माणूस जमिनीवरनं वर हळूहळू उचलायला लागतो आणि तो मग हवेत तरंगत असतो. मंत्रीपद गेल्यावर त्याला कळतं की जमीन बी आहे. तर तसं राहू नये अशी माझी अपेक्षा आहे. तरुण चेहरे खूप दिसत आहे मंत्रिमंडळामध्ये. काय नेमकं डोक्यात चाललं होतं महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, काय स्ट्रॅटेजी नेमकी? निवडून येणारा प्रत्येक आमदार हा कर्तबगार असतो. तिथल्या मतदारांचा विश्वास असतो, म्हणूनच तो निवडून आलेला असतो. तर निश्चितपणानं नवीन चेहऱ्यांना संधी देणं अत्यंत गरजेचं होतं आणि या ठिकाणी ती दिली गेलेली आहे. फक्त या नवीन चेहऱ्यानं नवा महाराष्ट्र उभा करण्याचं काम करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. भाऊ, एक प्रश्न वेगळा आहे. गोपीचंद पडळकरांचं नाव चर्चेत होतं, मात्र त्यांच्या काही वक्तव्यामुळे, जे मार्कावाडीमध्ये वक्तव्य त्याच्यावर त्यांना कुठं डावलण्यात अशी चर्चा आहे. अजित पवार नाराज होऊ नये म्हणून त्यांना मंत्रिपद दिले गेले नाही, चर्चा सुरू झाली आहे. मला वाटतं या चर्चेमध्ये काही फार तथ्य आहे असं मला वाटत नाही. आमचा जन्मच विस्थापितांच्या घरात झाला आहे. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही लढत आलो. हे काय आम्हाला नवं आहे का तेव्हा ते? आणि त्यामुळं मी नेहमीच म्हणत आलो आहे की आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहेत काय, आणि ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राहणार आहे, श्वास असेच तोपर्यंत राहणार आहे. कारण आम्ही विस्थापितांचं नेतृत्व करतो. आम्ही काही प्रस्थापितांच्या घरात जन्माला आलो नाही. आमचं बाप काही जहागीरदार नव्हते, आमदार खासदार मंत्री नव्हते. आम्ही आलो सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आणि त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही इथंवर उभा राहिलो. आम्ही काही कुणाच्या आशीर्वादानं इथंवर आलेलो नाही किंवा प्रस्थापितांच्या वळचणीला उभा राहून आम्ही इथंवर आलेलो नाही. त्यामुळं कुणी विरोध केला आणि कोण नाराज आहे याच्याशी काही आम्हाला देणं घेणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी राजकारणामध्ये आलो नाही, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी राजकारणामध्ये आलो.